मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याचे हक्क संरक्षित केले होते। ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा त्यांनी हा TDR मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला, म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये ही 2015च्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या अधिकारामध्ये मिळवली। ऍग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे, म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। काल पुणे येथील खडक पोलीस स्टेशनला एक FIR दाखल झाला आणि हा FIR हेमंत गावंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शीतल किशनचंद तेजवानी आणि दिग्विजय सिंग अमर सिंग पाटील यांच्या विरुद्ध काल एक FIR दाखल झाला। हा FIR जो आहे तो सर्वे नंबर 62 फायनल प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे या गट नंबर विषयीचा आहे। सरकारने परत ते नाकारली। 15 साली 2014ला ही फाईल जी आहे ह्या 2014च्या सुमारास ह्याच्यावर TDR मिळावा, ही विकत तर घेता येणार नाही कारण परिवहन विभागासाठी राखीव आहे, ही जमीन आमची आहे असं दाखवून ह्या जमिनीवर TDR मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना TDR देण्याच्या मनस्थितीमध्ये आली। फाईल जी आहे त्या अंतिमतः TDR देण्याच्या संदर्भात, TDRचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरीपर्यंत आली। दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं 1914च्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो, त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला। एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता, त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला। आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं। ते पत्र लिहिलं जवळपास 15 जून 2014ला। माझं पत्र आहे एकनाथराव खडसे म्हणून, की सर्वे नंबर 62 फायनल प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचा माझं पत्र आहे आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा जागेचा TDR मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली, पण तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढच्या कालखंडात झाली नाही, त्या कालखंडातही झाली नाही। म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी, त्या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना आम्ही परत मांडला, विधानसभेमध्ये मांडला आणि विधानसभेमध्ये सुरू केल्यानंतर जे चौकशी सुरू झाली किंवा चौकशीचे आदेश दिले की ठीक आहे आम्ही याची चौकशी करतो। फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे त्यांनी त्याची चौकशी सुरू करायचे आदेश दिले। दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता, माझ्याकडे आलेली फाईल होती या TDRच्या संदर्भामध्ये आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याचे हक्क संरक्षित केले होते। म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये की ही जमीन आपली आहे, ह्या जमीन कोणाला देता कामा नये। मधल्या कालखंडामध्ये ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा त्यांनी हा TDR मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला, म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये ही 2015च्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या अधिकारामध्ये मिळवली। हे असताना मग हे चुकीचं आहे म्हणून मी कृषी मंत्री होतो, महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं हा सगळा जो फाईल आहे ती माझ्याकडे होती आणि याच्यावर कारवाई होत नव्हती, म्हणून ऍग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे, म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे
आणि ते जे सगळे आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची FIR ची प्रत माझ्याकडे आहे. म्हणजे त्यावेळी गुन्हाच दाखल झाला. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस मी माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये हेमंत गावंडेने कशा रीतीने बनावट कागदपत्र केले आहेत याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. आणि त्या फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक सांगतो तुम्हाला की 1/2/2015 हा गुन्हा दाखल करण्यात आला. 1/2/15 आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ते केले त्यांचे म्हणजे राजेंद्र रामचंद्र विध्वंस, ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, जयश्री संजय एकबोटे, प्रशांत वाघमारे, नगर अभियंता पुणे, मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे गुन्ह्याच्या तपशिलाच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली. आत्ता जो गुन्हा काल दाखल झाला योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत. सेम गुन्हा आहे. 2015 जो गुन्हा दाखल केला त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला. आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमंत गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे. ह्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे आणि ही जमीन संरक्षण करून त्याला मिळू न देण्यामध्ये मी आदेश निर्गमित केल्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली. म्हणजे त्याचा माझा काही त्याचा संबंधच नव्हता. त्याचा भोसरी प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्याने प्रत्यक्ष ते घेतलेली नव्हती. परंतु या सर्व लोकांचे त्या काळातले बिल्डर्स होते, डेव्हलपर्स होते, त्यांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी मिळून माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला. एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भात. आता मूळ असं आहे की याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण जे आहे तर हे प्रकरण 2015 नंतरच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं होतं की हे बंद होईल. परंतु हे प्रकरण त्या कालखंडामध्ये हे कंपनी थांबली नाही. हे गावंडे वगैरे त्या कालखंडामध्ये थांबलेच नाही. त्या ठिकाणी त्यांनी आपले उपद्व्याप सुरूच ठेवले. मी गेल्यानंतरही त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आणखीही आम्ही गेल्यानंतर ही फाईल तशी सुरू ठेवली. सुरू ठेवल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये यामध्ये 2019 ला सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर त्या मधल्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं. त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे यांनी मूव्ह केली. मूव्ह करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते. 2013 साली बाळासाहेब थोरातांची फाईल रिजेक्ट केली होती. 2016च्या सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे UBTच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल आणली तरी ते त्यांनी रिजेक्ट केली. म्हणजे इतक्या वेळा ते रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा यांनी आपले उपद्व्याप हे केले. प्रश्न आता याच्यामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात. 2015 जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला तो सेम गुन्हा आहे. याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे. त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कारवाई झाली असती तर पुढचे जे प्रकरण 2 घडले, परवाचं प्रकरण आणि आजचं प्रकरण घडलंच नसतं. पण त्या कालखंडामध्ये या गावंड्याला कुठलं तरी संरक्षण मिळत गेलं आणि याला अटकही झाली नाही, या प्रकरणाची चौकशी झाली नाही. नंतर मी ज्यावेळेस राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष DCPला आणि तिथल्या कमिशनरला मी स्वतः समक्ष जाऊन भेटलो होतो. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे. मी 3 वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो, पण ते याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे अशी टोलवाटोलवी त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही.